नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे DIT परांडा या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, 24 मे 2025 मध्यरात्रीपासून टॅट 2025 चे प्रवेशपत्र लॉग इन मध्ये उपलब्ध झालेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, टॅट प्रवेशपत्र कशा पद्धतीने काढायचं, कुठून काढायचं या संदर्भातील माहिती आपण A to Z स्टेप या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून टॅट परीक्षेसंदर्भातील सर्व अपडेट माहिती आपल्याला या लिंकच्या माध्यमातून दिली जाईल. सर्वप्रथम आपण काय करा, इंटरनेट ब्राउझर ओपन करा. इंटरनेट ब्राउझर ओपन केल्याच्या नंतर या ठिकाणी mscpune.in ही वेबसाईट टाका. वेबसाईट टाकल्याच्या नंतर या ठिकाणी सूचना दिलेली आहे. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टॅट 2025 चे प्रवेशपत्र 24/5/2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहे. याची सर्व पात्र उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. जे उमेदवार पात्र असतील अशा उमेदवारांचं प्रवेशपत्र हॉल तिकीट उपलब्ध झाले आहे. या ठिकाणी शिक्षक अभियोग्यता चाचणी ही लिंक आहे. या लिंकवर शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी प्रवेशपत्र वेब लिंक या लिंकवर क्लिक करायचं आहे. या लिंकवर क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर टीचर ॲप्टिट्यूड अँड इंटेलिजन्स टेस्ट टॅट 2025 याची अधिकृत लिंक दिसेल. या लिंकवर जो आपण फॉर्म भरला तो फॉर्मचा रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि या ठिकाणी जो पासवर्ड आलेला आहे, क्रिएट केलेला आहे, तो पासवर्ड या ठिकाणी टाका किंवा डेट ऑफ बर्थ टाका. DDMMYY यामध्ये डेट ऑफ बर्थ टाकून हा दिलेला कॅप्चा टाकून लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्याच्या नंतर आपल्या समोर आपलं प्रवेशपत्र डाउनलोड झालेलं दिसणार आहे. अशा पद्धतीनं आपल्याला कॉल लेटर, त्याला आपण कॉल लेटर फॉर प्री रिक्रुटमेंट सर्टिफिकेशन अशा पद्धतीचं हे टायटल या ठिकाणी दिलेलं आहे. आपण पाहू शकता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद या परीक्षेने आयोजित केलेल्या शिक्षक पात्रता अभियोग्यता चाचणीचे प्रवेशपत्र आलेलं आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता रोल नंबर, युजर आयडी, पासवर्ड, कॅटेगरी, नेम ऑफ कॅन्डिडेट, ॲड्रेस इत्यादी माहिती दिलेली आहे. या ठिकाणी आपला फोटो असेल, या ठिकाणी ऑनलाईन केलेला फोटो असेल आणि या ठिकाणी आपण जो ऑनलाईन करताना जो फॉर्म फोटो दिला आहे तो फोटो या ठिकाणी चिटकवायचा आहे. त्याचबरोबर ज्या ठिकाणी आपलं एक्झाम सेंटर आहे त्या ठिकाणी हा एक्झाम सेंटरचा ॲड्रेस आपल्याला उपलब्ध झालेला असेल. त्याचबरोबर परीक्षेचा वेळ आणि रिपोर्टिंग टायमिंग या ठिकाणी दिलेलं असेल. ज्यांचा फॉर्म अप्रूव्हल झाला असेल त्यांचं प्रवेशपत्र आलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, कसलाही वेळ न करता आपलं प्रवेशपत्र आलंय का नाही हे खात्रीशीर चेक करा. सर्वात महत्त्वाच्या सूचना, प्रवेशपत्रासमोर सोबत कॉल लेटर आणि आपल्याला कोणकोणती डॉक्युमेंट न्यायचे आहेत, कागदपत्र न्यायचे आहेत या संदर्भातील सर्वात महत्त्वाची माहिती. विद्यार्थ्यांनी परीक्षेला जाताना काय करायचं आहे, प्रवेशपत्र रंगीत असावं किंवा ब्लॅक अँड व्हाईट असावं. त्याच्यावर आपण जो फॉर्म भरताना फोटो चिटकवला आहे, रिसेंटला फोटो कॉपी त्या ठिकाणी चिटकवायची आहे. त्यानंतर आयडी प्रूफ देखील महत्वाचा आहे. जो आपण मेन्शन केला आहे फॉर्म भरताना तो आयडी प्रूफ या ठिकाणी न्या. आयडी प्रूफ काय करायचं आहे, स्टॅम्प ड्युटी प्रूफ ऑफ इन्व्हेस्टिगेशन, करंटली व्हॅलिड आयडेंटिटी प्रूफ द मे बी पॅन कार्ड, पासपोर्ट, परमनंट ड्रायव्हिंग लायसन, वोटर कार्ड, बँक पासबुक, फोटो आयडेंटिटी इश्यूड बाय गॅझेट सर्टिफिकेट. त्यानंतर आधार कार्ड किंवा आधार कार्ड, फोटोग्राफ, एम्प्लॉय आयडी, ओरिजिनल बार काउन्सिलचं आयडेंटिटी कार्ड, फोटोग्राफ किंवा या सर्व प्रकारचे आयडी प्रूफ या ठिकाणी ग्राह्य धरले जाणार आहेत. सर्वात महत्वाची सूचना, रेशन कार्ड आणि लर्नर ड्रायव्हिंग लायसन हे ऍक्सेप्ट केलं जाणार नाही. तरी सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहेत की आपण ज्या नावाने फॉर्म भरला असेल त्या नावाचा आयडेंटिटी प्रूफ घेऊन जाणं बंधनकारक आहे. जसं की मॅरिड, बिफोर मॅरिड, आफ्टर मॅरिड या दोन्ही प्रकारामधील महिलांनी उमेदवारांनी फॉर्म भरलेले असतील अशा उमेदवारांनी पॅन कार्ड
किंवा वोटर कार्ड असेल तर वोटर कार्ड घेऊन जाणं आवश्यक आहे किंवा गॅजेट सर्टिफिकेट किंवा मॅरेज सर्टिफिकेट आवश्यक आहे. यानंतर ह्या सर्वात महत्वाच्या सूचना विद्यार्थ्यांनी पाळायच्या आहेत आणि परीक्षा केंद्रावर वेळेत उपस्थित राहायचं आहे. जेणेकरून ह्या रिपोर्टिंग टायमिंगच्या अगोदर 15 मिनिटच फक्त आपल्याला हे कॉल लेटर आयडेंटिटी प्रूफ चेक करून आतमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. त्यानंतर लेफ्ट थंब इम्प्रेशन म्हणजे आपल्या डाव्या हाताचा अंगठा या ठिकाणी लावायचा आहे. कॅन्डिडेटची सिग्नेचर करायचं आहे आणि या ठिकाणी इन्व्हेस्टिगेशन ती सही असणार आहे. अशा 3 सह्या करायच्या आहेत. ह्या सर्वात महत्वाच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्याचबरोबर हे ज्या काय महत्वाच्या सूचना आहेत, परीक्षा कंडक्ट करताना रिक्वायर्ड युजर आय डी आणि पासवर्ड या ठिकाणी प्रवेश पत्रावर उपलब्ध करून दिलेला आहे. ज्या ठिकाणी आपण मेंटेन असाल, ज्या ठिकाणी बसवलं असेल त्या ठिकाणी दिलेल्या युजर इंटरफेस म्हणजे आपला युजर आय डी आणि पासवर्ड टाकायचा आहे. युजर आणि पासवर्ड टाकल्याच्या नंतर संबंधित ज्या सूचना आपल्याला देतील, इन्स्ट्रक्शन देतील सुपरवायझर, त्याप्रमाणे आपण प्रोसेस करायचे आहे. बायोमेट्रिक डाटा, थंब इम्प्रेशन आणि फोटोग्राफी कॅप्चर हे सर्वात महत्वाचं आहे. बायोमेट्रिक डाटा व्हेरिफिकेशन विथ रिगार्ड स्टेटस मॅच और मिसमॅच या दोन्ही प्रकारासाठी बायोमेट्रिक सर्वात महत्वाचं आहे. ही फिंगर आर कोटेड, स्टॅम्प्ड इंक, मेहंदी ज्या या ठिकाणी आपण काय करायचं आहे, परीक्षेत जाताना शाई लावायची नाही किंवा मेहंदी लावायची नाही किंवा कलरचे इत्यादी काही जे महिलांचे प्रकार असतात ते अजिबात करायचे नाहीत. ते असेल तर पहिलं रिमूव्ह करून घ्या, जेणेकरून आपल्या फिंगरप्रिंट घेताना आपल्याला अडचण येणार नाही, फिंगरप्रिंट व्यवस्थित होतील. फिंगरप्रिंट ड्राय और डस्ट इन्शुअर टू बॅट बिफोर थंब इम्प्रेशन बायोमेट्रिक इज कॅप्चर म्हणजे बायोमेट्रिक सर्वात महत्वाचं आहे. प्रायमरी थंब किंवा इतर जे काय असतील किंवा जर एखाद्याचा डॅमेज झाला असेल किंवा इतर काही इमेजिएटली नोटिफाय असेल तर त्याचं अथॉरिटी टेस्ट सर्टिफिकेट या ठिकाणी लागणार आहे. सर्व क्लिअरली इन्फॉर्मेशन या ठिकाणी प्रवेश पत्रावर दिलेले आहेत. प्रवेश पत्र एकदा वाचून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आता आपण आपलं प्रवेश पत्र आलेलं आहे, त्या प्रवेश पत्रा संदर्भात माहिती घेतली. ज्या काय अडचणी असतील, शंका असतील तर आपण या ठिकाणी जो टोल फ्री क्रमांक दिलेला आहे त्या टोल फ्री क्रमांकावर आपल्या कॉल लेटर संदर्भात माहिती घेऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक पात्रता परीक्षा देणाऱ्या सर्व भावी शिक्षकांना आमच्या DIT परांडा या YouTube चॅनलच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.